राज्य निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत असं बावनकुळे म्हणाले। राज्य निवडणूक आयोगाने प्रचंड मोठा घोळ केलेला आहे। घोळ संपवा, भविष्यात आणखी मोठ्या निवडणुका होतील असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर याआधी असा गोंधळ कधीच झाला नव्हता, पहिल्यांदाच असा गोंधळ झालेला आहे असं महाजन यांनी म्हटलंय। मी सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला 7-8 नियमाचे इंटरप्रिटेशन चुकीचं करतायत, तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करतात आहे। हायकोर्टचे ज्या ठिकाणी किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जिथे पिटिशन पेंडिंग आहे किंवा ज्या सीटची पेंडिंग आहे तेवढंच तुम्ही करा, पण त्यांनी सरसकटच 23 तारखेच्या आधी ज्याचे निकाल लागले त्यांनी ग्राह्य धरलं, बाकी नंतर 25 तारखेनंतर लोकांचे काही निकाल आले त्यांनी वगळून टाकलं। शेवटी हा जो घोळ आहे हा प्रचंड मोठा घोळ राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि आम्ही नियमाने बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकलं नाही। हे मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीने झालं आहे। आज निवडणूक होणार आणि आता पुन्हा अजून 20 दिवस लोकांना वाट बघावी लागेल निकालाची। खरं उद्याच निकाल लागेल असं सगळ्यांना अपेक्षित होतं, पण चला आता न्यायालयाने या ठिकाणी संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे। असा गोंधळ राज्यामध्ये कधी झालेला नसेल मला वाटतं, तो यावेळेला चाललेला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे, ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसामध्ये यांनी पेट्या बदलवल्या। पेट्यांचा खाट टाकून तुम्ही झोपा, एक मिनिट पेट्यांपासून बाजूला जाऊ नका, नाहीतर पुन्हा आमच्या नावाने शंकनाद करू नका की यांनी पेट्या बदलवल्या, यांनी असं बोगस काम केलं। निवडणूक आयोग आणि कोर्टाबद्दल न बोललेलंच बरं अशी प्रतिक्रिया यावर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। सर्व निकाल 21 डिसेंबरला होणार, नागपूर खंडपीठाचा हा निर्णय आहे आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं। तर भाजपने दगाबाजी केली, धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी केली असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर उद्धव ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काही काम नाही असं प्रत्युत्तर अमित साटम यांनी दिले। काँग्रेस सोबत शिवसेना गेली, काँग्रेस सोबत गेलेली नाहीये। त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली, विश्वासघात केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी केली। परंतु आता या ज्या काही नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका चालल्यात त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं असाल की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत। म्हणजे जे मला शिव्या घालत होते ते अगदी दिघे साहेब स्वतः आहेतच आणि बाजूला सोनिया गांधी। म्हणजे ही सगळी लाचारी ही सत्तेसाठी चाललेली आहे। उद्धव ठाकरेजींकडे टीका करणे, खोचक बोलणे, टोमणे मारणे याच्या पलीकडे जाऊन दुसरं काही काम राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारचे टोमणे मारणं, खोचक बोलणं, काही लोक प्रक्षोभक विधानं करतायत, त्यामुळे अशा प्रकारचं ते करत असतात। त्यामुळे याची काही विशेष काही दखल घेण्यासारखी आहे असं मला वाटत नाही। तर नाशिकचा पालकमंत्री मीच आहे असं समजा असं अजित पवार म्हणाले। तर राज्याचा खरा पालकमंत्री देवेंद्र फडणवीसच असं रावसाहेब दानवे म्हणाले। भाजप पण आहे, राष्ट्रवादी पण आहे आणि त्या ठिकाणी उभाटा पण आहे, त्याच्यावरती अडचण करू नका। डीपीसी मध्ये देखील मी मदत करीन। अजून तुमचा पालकमंत्री नेमलेला नाहीये, मीच पालकमंत्री आहे समजा, काय काळजी करू नका। अरे खरा पालकमंत्री या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याच्यानंतर जर कोणी पालकमंत्री म्हणतात स्वतःला, त्यांची बी काही चूक नाहीये। तर मंत्री हा मंत्री आहेत, त्यांच्या खात्याचे ते मंत्रीच आहेत ना, पालकच आहेत ना। पण या राज्याचा पालकमंत्री जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस। ठीक आहे, त्यांच्याकडे आता वित्त खातं असल्यामुळं डीपीसी जे असतं नियोजन ते त्यांच्याकडे असतं वित्त मंत्र्याकडे, पण अजून रायगड आणि नाशिकचा निर्णय प्रलंबित आहे आणि मला वाटतं की लवकरच हा निर्णय होईल। नाशिकमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे गिरीश महाजनजी यांना पालकमंत्रीपद द्यावं असा आमचा पहिल्यापासून आग्रह आहे आणि मला वाटतं काही फार जास्त राहिलं नाही। मला वाटतं लवकरच त्या ठिकाणी निर्णय होईल। नाशिकच्या पालकमंत्रीपदाबद्दल अजित पवार बोलले की जोपर्यंत पालकमंत्री नाहीये तोपर्यंत मीच नाशिकचा पालकमंत्री असं अजित पवार। ठीक आहे, शुभेच्छा आहेत माझ्या त्यांना, काही हरकत नाही। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावर हायकोर्टामध्ये सुनावणी होते। उद्या दुपारी 12 वाजता हायकोर्टामध्ये यावर सुनावणी होणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही महत्त्वाची याचिका मानली जाते।
सीमांकन निश्चित करण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांना आहे का? त्यांना अधिकार कोणी दिला असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी आज कोर्टामध्ये मांडलाय. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. रक्षा खडसे मतदान केंद्रावर पोलिसांवर संतापल्या. भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवल्याचा आरोप आहे. सगळ्यांना सारखं ठेवा, करू नका. दुसऱ्यांदा मी तुम्हाला बोलतो, नाही जमत ना तुम्हाला. बघा, सगळ्यांना सारखं ठेवा. सारखं सारखं 10 मीटर इथे भानगड करत जळगावमध्ये मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर विरोधक आमनेसामने आले. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे आमनेसामने आले. दोघांचीही वाहनं समोरासमोर आल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आमदार मला ओव्हरटेक करून पुढे गेले असं खडसेंनी म्हटलं. आमदारांची गुंडगिरी वाढली आहे असं देखील एकनाथ खडसेंनी म्हटलं. तर एकनाथ खडसेंना माझी हवा देखील सहन होत नाही असं प्रत्युत्तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. छोटा आहे आमदार, आम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाऊन थांबले, याच्यावरून या शहराला समजतंय की कशावरचं वातावरण नाही. नुसतं गुंडगिरी संपवण्यासाठी मी मैदानात उतरलेलो आहे. खडसे साहेबांचं काय झालंय, सध्या त्यांना हवावी सहन होती आमची. आता ओव्हरटेक करून पुढे जाणं काही कायद्याचा भंग आहे का? रस्ता जर आहे तिथून जर जातोय तर त्यांना तेही वाईट वाटत असेल तर मग गावात राहणं बंद करून टाकू आम्ही. गुंडगिरी वाढली, दादागिरी वाढली या ठिकाणी म्हणताय. ते स्वतः गुंडगिरी करतात, रस्ते अडवतात लोकांचे, ते स्वतः गुंडगिरी करतात. त्यांचा स्वभाव गुंडगिरीचा आहे, तेच अशी भाषा करतात. दुसरं कोण गुंडगिरी? आम्ही तर गरीब माणसं, एकच घर आहे या गावामध्ये. पृथ्वीराज चव्हाण हे पिसाळलेले आहेत असं बावनकुळे यांनी म्हटलं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर अशी टीका केली आहे. राहुल गांधी 2047 पर्यंत पंतप्रधान होणार नाहीत असं बावनकुळे म्हणाले. एप्स्टीन नावाचा माणूस अमेरिकन आहे, तर त्यानं खूप बेकायदेशीर कारवाई केल्या आणि त्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना, मोठ्या लोकांना त्यामध्ये गुंतवायचं आणि त्यांच्याकडून चांगला वाईट कारवाई करायची, अशी ती हा प्रकार अमेरिकेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून गाजतोय. आपण काही लक्ष दिलं नाही कारण आपल्या डोक्यावरचा विषय आहे. पण मी काय बोललो, एक वाक्य बोललो, त्याचा तुम्हाला अर्थ काय काढायचा तो काढा. मी काय म्हटलं की मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, यातलं काय अर्थ काढायचं तो काढा. साहेब, पृथ्वीराज चव्हाण वगैरे लोक आहेत नाही पिसाळलेले आहेत. आता झालं ना पृथ्वीराजजी आपलं. आता कशाला तुम्ही ह्या फाईल्स आणि ते पंतप्रधान बदलणारा वगैरे. राहुल गांधी निश्चित होत नाही 2047 पर्यंत, हे आपल्या देशाला माहिती आहे. त्यामुळं चुकीच्या पद्धतीचा संभ्रम निर्माण करणे, काहीतरी फटाक्याची लढ टाकून देणे, ते फटाके फुसके निघतात. पकडलेला आहे. बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चांगलंच चोपून काढलं. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यानंतर इथे सौम्य लाठीचार्ज केला.